जर टी शर्ट असेल तर आपण तुम्हाला आम्ही वेळ देतो की आपण टी शर्ट परिधान करू शकता आताही. तर टी शर्ट जर कोणी एक्स्ट्रा प्लेयर घालून आला असेल तर टी शर्ट आपण आता देऊ शकतो. तर चेंडू एकदा पडल्यानंतर मग पेनल्टीला सामोरं जावं लागेल अशी सूचना आहे आयोजकांची. आणि हा नियम ग्रामीण क्रिकेट संघटनेनेच लागू केला 20 तारखेला. त्यामुळे सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय पुलचा फटका सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून सीमा पार. 2 रनची पेनाल्टी मात्र या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात येते ती गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली संघाला. आज 3 ते 4 खेळाडू त्यांच्या अनुपस्थित आहेत आणि सो त्याच कारणास्तव जे पुढचे संघ देखील आहेत. प्रत्येकी संघामध्ये जो तुमचा स्क्वॉड आहे एकच ड्रेस कोड अनिवार्य आहे, अन्यथा त्या संघांना देखील पेनाल्टीला सामोरं जावं लागेल. हेच आहे बिहाइंड द विकेट. तुषार पाटील चेंडू खाली आणि विशाल पाटील जे संघ नाही अगोदरच सांगितलं होतं की मैदानाच्या आतमध्ये उदाहरण अगोदर आम्ही रणनीती आखली आहे, कारण निलेश मात्रेल आम्हाला बाद करायचा आहे. लवकरात लवकर षटकार पहिल्या चेंडूवरती. 6 वरती पहिला धक्का तो मोठा गाव संघाला. ग्रीन निलेश मात्र या ठिकाणी आता संस्थामध्ये परततात. कधी सांगू शकत नाही आपण की निलेश मात्र आउट फॉर्म असतील. कोणत्याही सामन्यामध्ये कधीही कमबॅक ते करतात, कधीही मोठी खेळी ते साकारताना आपण अनेकदा त्यांना बघितलेलं आहे. या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर जयदेव पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. बाहेरच्या बाजूने चेंडू हाताळला, एज घेतली आणि बिहाइंड द विकेट जे तुम्हाला या संघाचे सिनियर खेळाडू पाहायला मिळतात तुषार पाटील, त्यांनी एक सुंदर झेल टिपला. या संघामध्ये देखील तुम्ही बघू शकाल 1 ते 2 अमित पाटील असतील आणि तुषार पाटील हे 2 सिनियर आहेत आणि त्यांना घेऊन हे सर्व यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतील. डोंबिवली पश्चिमेचे 2 ताकदवान संघ या लढतीमध्ये तुम्ही बघता. मोठा गाव आणि जुनी डोंबिवली. पहिला धक्का बसला, मैदानाच्या आतमध्ये आलाय तो साहिल. स्ट्रायकिंग एंडला एज आहे. हवेमध्ये हा चेंडू थर्ड मॅन मध्ये पाहायला मिळाला. तुषार पाटील हे सांगतात त्या क्षेत्ररक्षकाला, कारण हाताला ब्रश झाल्यानंतर चेंडू बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळाला होता. ओव्हर द विकेट जयदेव आले. बॅकफुटला येत असताना सरळ बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. हो, काय एफर्ट्स होते त्या ठिकाणी. बिहाइंड द विकेट तुषार पाटील यांचे. स्वतःला त्या ठिकाणी हवेमध्ये उंच उडी घेत असताना त्या ठिकाणी स्वतःला स्ट्रेच देखील केलं उजव्या बाजूने आणि त्यानंतर हा चेंडू आपण बघितला जात असताना थर्ड मॅन मध्ये. 7 वरती धावफलक. स्ट्रायकिंग एंडला निकेत. सॉफ्ट हँड या ठिकाणी फक्त बॅटचा चेहरा उघडला होता, स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. बॅटची मोठी कडा घेऊन हा चेंडू आपण बघितला तो सिली पॉइंट मध्ये सिंगल मिळते आणि या सिंगलने धावफलक पुढे जात असताना आपण बघू शकाल ते आता 8 या आकड्यावरती. हॉस्पिटलच्या समोर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो ज्या ठिकाणी साहिल आहे, साहिल पाटील आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकाल कॅप्टन आहे त्या संघाच्या मिड विकेटला ऑन साइड मध्ये आपण बघतोय ते विशाल पाटील. हे 2 चपळ असे क्षेत्ररक्षक, 2 यंगस्टर. आउटफिट मध्ये नेहमीच तुम्हाला सातत्याने प्रत्येकी संघाचे यंगस्टर पाहायला मिळतात. ऑन साइडला गॅप मध्ये खेळलेत. काऊ कॉर्नर मध्ये हा चेंडू गॅप मध्ये टप्पा पडला आणि सरळ सीमा पार चौकार. बारा वरती धावफलक दुहेरी अंकामध्ये. सुरुवात या डावाची षटकाराने केली होती निलेश मात्रे यांनी, ते बास झाले. त्यानंतर हा चौकार आता अनिकेत माफ करा साहिलचा बॅट मधून आला. हवेमध्ये खेळत एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राइव्ह आहे
आणि लागोपाठचा येतोय तो म्हणजेच दुसरा चौकार. पहिला षटक संपन्न, 2 चौकार आले या षटकामध्ये, 2 सिंगल आल्या, 1 षटकार तर 1 विकेट. आणि गावदेवी मोठा गाव पहिल्या षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचलाय तो 16 वरती. 16 आफ्टर फर्स्ट ओव्हर, लॉस ऑफ फॉर दी फर्स्ट विकेट. तो 16 धावफलकावरती आपण बघतोय आणि 2 पेनाल्टीज ऍड करतो, एकंदरीत 18 धावा धावफलकावरती. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करतायत ते गावदेवी गिरजा माता डोंबिवली. पहिल्या षटकामध्ये जयदेव सुरुवात निलेश म्हात्रे यांनी चांगली केली या डावाची. षटकाराने त्यांनी आघात केला, त्यानंतर विकेट नक्कीच जयदेवने मिळवली ती निलेश म्हात्रे यांची. त्यानंतर 2 सिंगल आल्या होत्या, म्हणजे 4 मध्ये 8 होत्या आणि शेवटचे 2 चेंडू साहिलने 2 चौकार वसूल केले. धावफलक 18 वरती 16, त्यामध्ये 2 पेनल्टीज ऍड. 18 वरती धावफलक सध्या पोहोचलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक रिजेन्सेंट कडून पाहायला मिळते ते गोलंदाज यश ठाकूर समोर अनिकेत. ऑफ समला होता चेंडू, स्लॉट मध्ये रडार मध्ये आला आणि चाललाय लॉंग ऑनला सीमा पार. षटकार. षटकार आला रडार मध्ये, हा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. ऑफस्टंपचा थोडा बाहेर आणि मोठ्या बॅकलिपने एक चांगला फटका आपण बघितला. तो लॉफ्टेड ड्राइव्ह करत असताना निकेतने एक षटकार ठोकला. धावफलक 24 वरती जाऊन पोहोचलाय. करंट रन रेट आपण बघू शकाल 20.57. चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात ते दोन्ही फलंदाज. 3 चेंडू मध्ये 9 साहिल, 2 चेंडू मध्ये 7 अनिकेत सध्या आपण बघतोय. क्रीडांगणाच्या बाहेर जर आपण बघितले बरेचसे व्हॉलेंटियर्स आमचे त्या ठिकाणी चेंडूच्या शोधात आहेत. चेंडूची मागणी आता अखेर करण्यात येते ती मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेचा नियम, कधीही चेंडू कोणत्याही षटकामध्ये हरवला फुटला भिजला तर चेंडू मात्र नवीन देण्यात येईल, परंतु या ठिकाणी मॅच बॉल देखील येतोय मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. आमच्या त्या स्वयंसेवकांचा चिमुरडे आहेत त्या ठिकाणी, त्यांचं योगदान या स्पर्धेमध्ये आहे मोठं खऱ्या अर्थानं, आणि त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. RR चषक 2022 सैपर्व नूतन वर्षामध्ये आजचा दुसराच आहे. आजचा दुसराच दिवस आहे नवीन वर्षामध्ये 2022 मध्ये. सर्वांना नूतन वर्ष देखील मनपूर्वक आम्ही शुभेच्छा देतो. सामना तिसरा आहे पहिल्या फेरीमधला तुमच्या समोर. सॉफ्ट हँड या ठिकाणी ग्लान्स करता डीप मध्ये चेंडू चालला. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून डीप मध्ये विशाल भरपूर वेगाने सेकंडचा प्रयत्न होतोय. फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि मिळतील सहजरित्या 2 भरपूर वेगाने धावले होते. अगोदरच कॉल होता दोघांचाही सेकंड रनचा, आणि त्याच कारणासह पहिली रन देखील त्याच वेगाने पूर्ण केली त्यांनी केत. आणि फलंदाज साहिलने धावफलक 26 वरती. ऑफ साइडला जर आपण बघितलं मिड ऑफ आतमध्ये, एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे, शॉर्ट कव्हर आहे, पॉइंट आहे. चारही क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये. ऑन साइडला अवमध्ये मिड विकेटला पूलचा फटका, साहिलचा वाक्या बाहेर आणि या षटकामधला दुसरा षटकार. अनिकेत चांगली बॅटिंग करतात. आघाडीला येत असताना आपण बघतोय त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत. सामना केला 4 चेंडूंचा 15 वरती ते इंडिव्हिज्युअल खेळतात. बॅटिंग ऑर्डर खोळवर आहे. खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर गावदेवी मोठ्या गावच्या पॅव्हलियन मध्ये तुम्हाला रथी महारथी फलंदाज पाहायला मिळतील. यंगस्टरला प्रमोट करण्यात आलंय. टॉप ऑर्डर मध्ये हे दोन्ही यंगस्टर पाहायला मिळतात, साहिल आणि अनिकेत. धावा 32. कमी गती होती, हलकासा हा चेंडू आपण बघितला बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना लेग कटर, आणि अगोदरच्या चेंडूच्या तुलनेत कमी गतीने हाताळलेला हा चेंडू बॅकफुटला येत असताना कट करण्याचा प्रयत्न फसला तो फलंदाज अनिकेतचा. विडावरून आता त्या ठिकाणी जयदेव पाहायला मिळाले येत असताना गोलंदाजाकडे.
जयदेवने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली. निलेश म्हात्रेची मोठी विकेट त्यांनी मिळवली, परंतु धावा त्याने देखील 16 खर्च केल्या होत्या. टॉस केला होता यावेळेला देखील चेंडूला गती कमी होती. ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह डीप मध्ये हा चेंडू. त्या ठिकाणी आपण बघतोय साहिलला सिंगल फक्त मिळेल आणि सिंगलने धावफलक आता पुढे जात असताना आपण बघतोय ते म्हणजेच 33 वरती 33 वरती. चांगली धावगती आहे कारण पॉवर प्ले सुरू असताना दुसरं षटक, अजून एक चेंडू शिल्लक आहे. 33 वरती धावफलक मजल मारत आहे. तयार होत आहेत यश ठाकूर. टॉस करण्यात आल्या, फुलर लेंथ होता आणि बँड द विकेट टप्पा पडल्यानंतर गोलंदाज यष्टीरक्षकाचं कौतुक करेन मी, कारण टप्पा पडल्यानंतर बोहऱ्यासारखा गरंगळता चेंडू त्यांच्या दिशेने येत होता आणि त्याला मात्र गॅदर करण्यात आलं. धाव घेण्याची संधी दिली नाही. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि इथे आपण बघतोय तर करंट रन रेट 16.50. 33 वरती धावफलक, 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना गावदेवी मोठा गावची धावसंख्या. पुढचे 2 संघ गावदेवी दहिसर मोरे आणि गावदेवी हेदुटणे. 2 टीम्सने टॉस साठी तयार राहायचं आहे. नाणेफेकीसाठी आपण रिपोर्ट करायचा आहे. या सामन्याच्या मिड इनिंग मध्ये पहिल्या सत्राच्या विश्रांतीमध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येईल दहिसर मोरी आणि हेदुटणे मध्ये. मी विनंती करेन आदरणीय श्री जितू पाटील साहेब जे आजदेचे आहेत, या पण आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. RR चषक 2022 या पर्वामध्ये उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. तिसऱ्या षटकामध्ये तिसरा फ्रेश गोलंदाज येतोय, कारण पहिलं षटक जयदेवचं 16 धावसंख्येचं, दुसरं षटक 15चं यश ठाकूरचं आणि मुख्य व्यासपीठ एंडकडून या षटकामध्ये आलाय तो साहिल पाटील. राऊंड विकेट, पहिला चेंडू घेऊन ऑफ स्टंपचा बाहेर होता चेंडू. या ठिकाणी जास्त बाहेर, अंपायरचा लगेचच इशारा आला. बाळा माने सरांचा व्हाईट बॉल. सिंगलने धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना ते 34 या आकड्यावरती. अंपायरच्या भूमिकेमध्ये दोन्हीही कल्याणचे अंपायर तुम्हाला पाहायला मिळतात, बाळा माने आणि कृष्णा बोराडे. त्या अगोदर आपण रमेश म्हात्रे जे सागावचे आहेत त्यांना आपण बघितलं. स्विच हिटचा प्रयत्न होता अगोदर ऑफ स्टंपचा बाहेर आणि यावेळेला चांगली पिचिंग. लेग स्टंपचा बाहेर हा चेंडू वळण घेत असताना पाहायला मिळाला आणि ते चांगल्या पद्धतीने चेंडूची पिचिंग करण्यात आली. जसा रिव्हर्सचा स्टान्स घेतला अगोदरच कुठे का होईना थोडंसं गोलंदाजाने ओळखलं होतं त्या ठिकाणी. राऊंड विकेटने आले बघू शकाल आपण. ऑफ स्टंपचा बाहेर निघत असताना जसा रिव्हर्सचा स्टान्स घेतला, लेग स्टंपचा बाहेर पिचिंग करण्यात आले. चांगला चेंडू. साहिल रनवे मध्ये थोडा त्यांना अडथळा होतो. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती येतील नवीन माइंडसेटने. पुढचा चेंडू आता कशा पद्धतीने हाताळला जाईल त्याचा अगेन्स्ट तितकाच टॅलेंटेड यंगस्टर आहे तो अनिकेत. राऊंड द विकेट. वापिस होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर हा चेंडू मिळेल नव्हता बॅटवरती. सेकंडचा प्रयत्न होतोय, फेक नॉट केला, रनआउटची संधी होती ती गमावली. चेंडू निसटला. थर्डचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील आता होत असताना पूर्ण. फिल्डिंग चांगली झाली होती. विशाल जे डीप मध्ये होते, साहिलला चेंडू गॅदर करणं गरजेचं होतं. टप्पा पडल्यानंतर त्यांच्या हातामध्ये हा चेंडू आला होता. चेंडू निसटला, सेकंड रन कंप्लीट झाली, ओव्हर थ्रो झाला आणि तिसरी धाव देखील मिळते. 3 आकड्याने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 37 वरती तुम्हाला धावफलक पाहायला मिळते. चेंडू जुनी 4 शिल्लक आहेत. पहिला वाईड होता, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर तिहेरी धाव. साहिलच्या अगेन्स्ट साहिल होता, पंच करण्यात आला डीप मध्ये, लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू. हा खूप टप्प्याचा चेंडू होता, पदेला इथं जास्त पाहायला मिळाला आणि त्याच कारणासह पंच करण्यात आलं फक्त या चेंडूला. धाव 1 मिळते आणि धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलंय पुढे ते 38 वरती. 38 वरती तुम्हाला पाहायला मिळेल धावफलक. चांगल्या स्थितीमध्ये 1 गडी बाद झाला आणि मोठा गाव संघ तुम्हाला पाहायला मिळतो तिसऱ्या षटकामध्ये. बॅक ऑफ द हँड होता, गॅप मध्ये खेळलेत, ड्राईव्ह करता स्वीपर कव्हर मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचला. गुड फिल्डिंग. उचलल्या चेंडूला सेकंडचा प्रयत्न होतोय, साहिल धावतोय नॉन स्ट्राइकला आणि दुसरी रन देखील या ठिकाणी पूर्ण होत आहे. ते गोलंदाज साहिल आहे, दुसऱ्यांदा त्यांच्या हातामधून चेंडू निसटला आणि त्याच कारणास्तव इथे आक्रोश लगेचच पाहायला मिळाला. कारण चेंडूला गॅदर करणं फर्स्ट मध्ये तितकंच गरजेचं आहे, कारण या अगोदर अशीच 1 रन मात्र चोरटे धाव आपण बघितली पूर्ण करत असताना
दोन्ही फलंदाजांना धावा 3 आणि धावफलक धावा 2 माफ करा या चेंडूवरती आणि धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 40 वरती 2 चेंडू अजूनही आहेत ते शिल्लक. पार्टनरशिप आपण जर बघितली तर आतापर्यंत ती पाहायला मिळते 34 धावसंख्येची पार्टनरशिप. दुसऱ्या विकेटसाठी पुलचा हा दणका, पुलचा पॉवरफुल फटका सक्सेसफुल होतोय. स्क्वेअर लेग सी बारेचा पार, हा दर्जेदार षटकार. आणि आडव्या बॅटने हा पुलचा फटका पाहायला मिळाला सीमारेषेच्या बाहेर. 46 वरती धावफलक. खेचण्याचा प्रयत्न करत होते, गुडघा टेकवला होता ऑफ स्टंपचा थोडा बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी ठेवला चेंडूला आणि हा चेंडू मात्र निर्धावाला. षटक संपन्न झाली ती 3 आणि 3 षटकांमध्ये फक्त एक गडी गमावलाय आणि दुसऱ्या विकेटसाठी 40 धावसंख्येचा भेद भागीदारी आपण बघतोय. साहिल आणि अनिकेत मध्ये 11 चेंडूमध्ये 27 वरती खेळतात अनिकेत आणि साहिलने 5 चेंडूंचा सामना केलाय. 200च्या स्ट्राईक रेटने ते 10 वरती खेळतात. 3 षटकांचा खेळ संपन्न. ड्रिंक्स ब्रेकर आपण पाणी लवकरात लवकर घेऊन जायचं आहे आणि धावा तुम्हाला पाहायला मिळतात. त्या मोठ्या गावचा एक गडी 46 धावा. पुढचे दोन्ही संघ अवदेवी हेदुटणे आणि दहिसर मोरी नाणेफेकीसाठी आपण रिपोर्ट करायचं लवकरात लवकर. छोटीशी विश्रांती घेऊयात आपण, थोड्याच वेळात नक्कीच तुमच्या समोर येऊ. तोपर्यंत ऐकूयात आपण पुन्हा एकदा पिंपळादेवी साऊंड्स कडून एक सुमधुर संगीत. सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय श्री काळूरामजी केळे साहेब यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन सत्यवानजी ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय श्री काळूरामजी केळे साहेब यांचा सन्मान करावा. पुढचा सन्मान आदरणीय श्री जितू पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी करण्यात येईल. मी पुन्हा एकदा विनंती करेन सत्यवानजी ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय श्री जितू पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आमचं प्रेझेंटेशन बॉक्स तुम्हाला पाहायला मिळेल. पाठीमागे जर तुम्ही बघितले फ्लेक्स RR चषक 2022 ज्यामध्ये तुम्हाला प्रतिमा पाहायला मिळते स्वर्गीय राकेश म्हात्रे आणि स्वर्गीय ऋषिकेश केणे यांच्या प्रतिमा आहेत. मध्यभागी तुम्हाला पाहायला मिळतील महाराष्ट्राचे आराध्य दैवत अगदी थाटामध्ये त्यांची मूर्ती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. रुबाबदार छत्रपती आपले सन्मान चिन्ह तुम्हाला पाहायला मिळतील दोन्ही बाजूला. सन्मान सदैव असताना तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या प्रेझेंटेशन मध्ये सादरीकरण कक्षामध्ये. जाऊन आपण मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी चौथ्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन गोलंदाज. टॉस करण्यात आला होता चेंडूला. मिड विकेट मध्ये कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय. साहिल वेगाने पोहोचलाय. फेकी होती स्ट्रायकिंग एंडला. संधी असे रनआउटची. फेकी उशिराने नक्की झाली परंतु त्या अगोदर फलंदाज देखील पोहोचू शकला नाही. विकेट या ठिकाणी मिळते रनआउटची 47 वरती. दुसरा धक्का. 41 धावसंख्येची पार्टनरशिप सांघिकरित्या फोडली जाते ती गावदेवी गिरिजा माता जुनोमिली संघाकडून. बाद साहिल. मिळालं. कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन. आमचे सागर फराट स्वतः त्या ठिकाणी फाउंडर आहेत ओमसा MTC चे आणि ते त्याकडे पाहायला मिळाले. आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मधून त्यांनी एक क्षणचित्र कैद केले आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला नक्कीच रनआउटची विकेट कशा पद्धतीने अगदी क्लोज होता डिसिजन परंतु अगदी तंतोतंत पाहायला मिळाला. फुलर लेंथ होता चेंडू ड्राईव्ह करताना बॉटमॅनच्या साहाय्याने.
किरण आलेले आहेत. नवीन फलंदाज आपण बघतोय. थोडासा फंबल झालाय. सेकंडचा प्रयत्न होतोय. फेक नॉन स्ट्राइकला कॉल अनिकेतचा होता आणि तो पोहोचला डेंजर एंडला. गुड रनिंग. कम्युनिकेशन होणं भरपूर गरजेचं आहे. किरण यांना कॉल येणं गरजेचं होतं अनिकेतचा आणि तो अनिकेतने कॉल दिला कारण त्यांना डेंजर एंडला पोहोचायचं होतं. डाऊन द ग्राउंड गेल्यानंतर नॉन स्ट्राइक एंडला फलंदाजाला पोहोचायचं असतं कारण फेकी त्या दिशेने लवकरात लवकर येणार असते. अनिकेतचा चांगला कॉल. धावा 2. 49 वरती धाव फलक. फुल टॉस होता. स्लॉक स्वीप केला गॅप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. सरळ चाललाय तो सीमा पार. टप्पा घेतला आणि त्यानंतर सीमा पार. 4. श्री अक्षयजी केणे साहेबांना मी विनंती करेन आपण आमचा अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. RR चषक 2022 या पर्वामध्ये. लेग कटर स्लोअर रनचा प्रयत्न होता. चेंडू कुठेतरी हातामधून निसटला असावा आणि तो फुल टॉस आला आणि त्या चेंडूला टॉस करण्यात आला ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषेच्या बाहेर. यावेळा देखील प्रयत्न तोच आहे परंतु दिशा आता ऑफसमच्या जास्त बाहेर आणि अंपायरचा इशारा आलेला आहे तो व्हाईट बॉल. आज ज्ञानेश्वर जोशी नाहीये या संघामध्ये. एक या संघाचा जेन्युअन ऑलराऊंडर अक्षय नाहीये आणि मयूर जो स्लॉगरची भूमिका या संघासाठी पार पडतो तो देखील नाहीये. सो 3 खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. चेंडूची गती कमी झाली आउटफील्ड मध्ये. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न होता तो फलंदाज किरणचा परंतु धावा फक्त या ठिकाणी मिळतात त्या 2 धावा आणि धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 56 वरती. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. धावा 56. चेंडू जुनी शिल्लक आहेत ते 2 तयार होतात. पुन्हा एकदा रिजेन्सेन कडून यश ठाकूर. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. फिंगर अप बाय अंपायर. या स्टँडचा मधोमध गवसले गेले. लेग बिफोर विकेट. 56 वरती तिसरा धक्का. गावदेवी मोठा गावला. आज दोन्ही संघांमध्ये जो रेग्युलर त्यांचा स्क्वॉड पाहायला मिळतो. बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत. जुळमुलीमध्ये मी अगोदर सांगितलं ज्ञानेश्वर नाहीये, मयूर नाहीये. त्यासोबत आपण बघितलं तर अक्षय देखील नाहीयेत. वीरनाथ आलेत. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय आणि बाद होत आहेत ते वीरनाथ. लागोपाठचा दुसरा धक्का आणि या षटकामध्ये आपण बघतोय धावा खर्च केल्या त्या यशने. एकंदरीत आमच्या स्कोरर आम्हाला आता सांगतायत त्या म्हणजेच 10 धावा आणि 2 विकेट देखील त्यांनी अखेर मिळवल्या 5व्या आणि 6व्या चेंडूवरती. मोठागावच्या स्क्वॉड मध्ये देखील आज जर आपण बघितलं तेजस नाहीये. टॉप ऑर्डर मधला एक चांगला फलंदाज तेजस मोरे असेल. जल्पेश भोईर सारखे एक अष्टपैलू नाहीयेत आणि मयूर सारखा देखील एक फलंदाज नाही आज या संघामध्ये. सो दोन्ही संघांमध्ये 3 ते 4 खेळाडू अनुपस्थित आहेत. षटक 4 संपन्न झाली आणि गावदेवी मोठा गाव 4 गडी बाद 56 वरती जाऊन पोहोचला. अंपायर सांगतात जास्त वेळ आपण घेत आहे. वेळेचं बंधन आहे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. अवश्य या वाहिनीला, या चॅनलला, या पेजला आपण फॉलो करा जेणेकरून त्यांच्या चॅनलवरती येणाऱ्या सर्व व्हिडिओज या तुमच्यापर्यंत पोहोचतील. 56 वरती धाव फलक. गडी 4 बाद झालेले आहेत. शेवटचं षटक असेल आणि या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते अमित पाटील. चौथा गोलंदाज कोण येईल याकडे माझं देखील लक्ष होतं कारण 2 प्रमुख गोलंदाज खऱ्या अर्थानं आज अनुपस्थित होते. त्याच कारणास्तव या ठिकाणी आता हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी थोडा उशीर नक्कीच झाला. अंपायरने देखील त्या ठिकाणी दर्शवलं जुळून की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या परंतु चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवायचा हा प्रश्न त्यांच्या संघाला देखील पडलेला. अखेर येत आहेत ते अमित.
मुख्य व्यासपीठांकडून पाहायला मिळतील. धावा 56 झालेल्या आहेत, 4 गडी बाद झालेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत अजूनही थांबलाय. 27 इंडिव्हिज्युअल ज्यामध्ये त्याच्या बॅट मधून बघितलेले आपण 3 षटकार. तो स्ट्रायकिंग एंडला ऑफ समजा बाहेर आला आणि जसा चेंडू आला तसं उत्तर देखील दिलंय. मिड विकेटच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती षटकार. धावफलक 62 वरती मजल मारत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये, पहिल्या सामन्यामध्ये 64 होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 65 होत्या. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना दोन्ही संघाने उभारल्या होत्या आणि मोठागाव संघ देखील 62 वरती आतापर्यंत पोहोचला. फुलटॉस होता, बॅटच्या टोएंडला लागला भोवऱ्यासारखा गरंगळत. बघू शकाल आपण चेंडूला वेगाने लॉंगॉनला थोडंसं फंबल फेकी होते आणि तोपर्यंत 2 रन्स. बॅटच्या टोएंडला बॉटम एजला लागला होता चेंडू आणि खूप घरंगळत आला होता आउटफील्ड मध्ये. त्या ठिकाणी जयदेवला पण बघितलं, धावा 2 मिळतात आणि स्ट्राईक अनिकेतला हवी होती ती स्ट्राईक देखील त्याला मिळते. धावफलक 64 वरती 4 चेंडू अजूनही शिल्लक. अमित थांबलाय हवेमध्ये. काऊ कॉर्नर या वेळेला साईल समोर आला आणि चुकी नसेल. गॅप शोधण्यामध्ये अपयश, एलिव्हेशन कमी आणि झेल बाद. 35 धावसंख्येचं बहारदार आणि विस्फोटक योगदान देऊन 14 चेंडूंमध्ये बाद होतोय तो फलंदाज अनिकेत. वेल प्लेड. धावफलक 64 वरती 5वा गडी या ठिकाणी बाद झाला. गावदेवी एदुटणे आणि दैसर मोरिसे कॅप्टन. लवकरात लवकर टॉस साठी आपण रिपोर्ट करायचा या आपण आमचा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. कारण अवघे 3 चेंडू आता फक्त शिल्लक आहेत. षटकाराला दुहेरी धाव आली. विकेट तिसऱ्या चेंडूवरती मिळते ती अमित यांना. मैदानाच्या आतमध्ये 2 नौखे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सध्या आहेत ते विलास आणि येतोय तो 7व्या क्रमांकावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला सर्वेश. दैसर मोरिसे कॅप्टन आपण या लवकरात लवकर. कारण दयाळू काळन जे कॅप्टन आहेत गावदेवी एदुटणेचे त्या ठिकाणी उपस्थित झालेल्या. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू टप्पा पडलाय. थोडंसं फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळते. सेकंडचा प्रयत्न होतो. फेकी हळूवार पद्धतीने आली आहे आणि सेकंड रन होईल का कम्प्लीट? येस झाली. इथे फेकी जोराने करणं गरजेचं होती त्या ठिकाणी. उशिराने आली. थोडासा हलगर्जीपणा म्हणू शकतो आपण क्षेत्ररक्षणामध्ये. बघू शकाल अगदी 30 मध्ये हा चेंडू होता. स्क्वेअर लेगला सेकंड मध्ये मात्र त्या ठिकाणी चेंडू निसटला आणि थोडीशी दुखापत त्यांना जाणवते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला. त्याच कारणास्तव धावा मिळतात त्या 2 आणि धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं ते 66 वरती. मी विनंती करेन आदरणीय श्री अक्षयजी केडे साहेबांना या पण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चेंडू 2 अजूनही शिल्लक आहेत. राऊंड विकेटने पाहायला मिळतात ते अमित पाटील. गती कमी होती, खेचलाय आणि यावेळेला काऊ कॉर्नरला क्लिअर करेल. इट्स अ क्लिअर माहिती. प्युअर इट 6. ऑर्थोडॉक्स फटका होता. कारण शफल होत असताना ऑफस्टम्पचा बाहेर पूर्णपणे खेचण्यात आलं या चेंडूला. ते मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 72 वरती धावफलक मजल मारते. 1 चेंडू शिल्लक. आखू टप्प्याचा इंडियर हवेमध्ये तर नक्कीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचल्या ठिकाणी विशालने हा कॉल दिला. झेल त्याने टिपलाय. बाद होईल तो फलंदाज विलास ज्याने 3 चेंडूमध्ये 8चं योगदान दिलं. 72 वरती डाव संपला पहिला. बॅटिंग करत असताना गावदेवी मोठा गावचा आणि लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे ते गावदेवी गिरजा माता जुनी डोंबिवली या संघासमोर 73 धावसंख्येचं. दोन्ही सामने जर आपण बघितले पहिल्या सामन्यामध्ये 64 उभारल्या होत्या त्या वाडेकर संघाने शिरडोनला त्या धावा उभारू शकल्या नाही. उभारू
दिल्या नाही आणि तो सामना जिंकला. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वाडेकरने, द्वितीय सत्रामध्ये जनुमान दातुलीने बॅटिंग केली, त्यांनी 65 उभारल्या आणि आजला देखील त्या धावसंख्या उभारू दिल्या नाही दुसऱ्या सत्रामध्ये. आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना दातुली संघ देखील दुसऱ्या सामन्यामध्ये विजयी झालाय. या डावामध्ये आपण बघतोय तिसरा सामना आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग कार्ड जर आपण बघितलं, निलेश म्हात्रे 2 चेंडूंचा सामना केला, 6चं योगदान त्यांनी दिलं. अनिकेताला आघाडीलाच होता तो देखील, 14 मध्ये 35 त्यांनी योगदान दिलं. साहिल तिसऱ्या क्रमांकावरती, 6 मध्ये 11, 4 मध्ये 8 फलंदाज किरण, वीरनाथ 0 वरती बाद झाले, तर विलास 6व्या क्रमांकावरती आला आणि त्याने 8 धावसंख्येचं योगदान दिलं. 72 वरती 6 गडी बाद, 5 षटकांच्या खेरीज कावदी मोठा गावला आपण बघितलं. पुढचे दोन्ही संघ आपण या. हे बॉलिंग कार्ड तुमच्या समोर आहे. 1 षटक पॉवर प्लेचं जयदेवचं, 16चा इकॉनॉमी, 16 धावा त्याने खर्च केला. यशने 2 षटकं हाताळली, 12.50 त्याची इकॉनॉमी, 25 त्याने खर्च केल्या. 13 साहिल आणि अमितने 16 खर्च केल्या. हे 4 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. आमचा अंपायर्स मैदानाच्या बाहेर येतात थोड्या विश्रांतीसाठी. दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात होते. त्या अगोदर दोन्ही कॅप्टन्सला मी विनंती करेन, जयस्वर मोरेचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्ट करा, कारण हेदुटनेचे कॅप्टन आमचे परम मित्र दळू काळन या ठिकाणी उपस्थित आहे. जे कॅप्टन आहेत गावदेवी हेदुटनेचे आणि काही दिवसांअगोदरच त्यांना कन्या रत्न देखील प्राप्त झालंय. बेटी ही धनाची पेटी म्हणून आपण नेहमीच संबोधतो आणि त्यांना कन्या रत्नाचा देखील चला टॉस साठी दहिसर मोरीचे कॅप्टन लवकरात लवकर आहे. आपण दहिसर मोरीचे कॅप्टन, तर तुम्ही बघू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक फॅन्टेसी लीग देखील बघतोय. ज्या पद्धतीने आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये IPL मध्ये घर बसल्या पैसे लावतो, आपल्या स्किलच्या जोरावरती आपण टीम बनवतो. 22 खेळाडूंमधून आपली 11ची टीम असते, आपला स्क्वॉड असतो आणि प्रत्येक खेळाडूला पॉइंट असतात. धावांचे, विकेटचे, रनआउटचे सर्व पॉइंट्स दिले जातात झेलचे. आणि तुमची टीम मात्र जशी पॉइंट्स मध्ये अंकतालिकेमध्ये पुढे जाईल, तुम्ही जिंकता, घर बसल्या तुम्ही पैसे जिंकू शकता. तशीच ग्रामीणच्या माध्यमातून देखील काही दिवसांअगोदरच या लीग्स, या वेबसाईटचं अनावरण करण्यात आलं. अजयचे पाटील जे आपले काटेज आहेत त्यांचे ही my11stars.in ही वाहिनी आहे. अर्थातच गुगलवरती गेल्यानंतर तुम्ही हे सर्च करू शकता my11stars.in आणि या सामन्याचं आपण 22 खेळाडूंमधून आपली 11 जणांची टीम आपण बनवू शकता आणि घर बसल्या पैसे जिंकू शकता. तर पहिला डाव संपन्न झाला. लक्ष या सामन्यामध्ये आहे ते 73 धावसंख्येचं आणि तर मोठागाव संघाला देखील या ठिकाणी 2 रनचे पेनाल्टी इम्प्लिमेंट करण्यात येतो. हिसाब बराबर, कारण प्लेइंग 11 मध्ये त्यांच्या देखील एकाची जर्सी नाहीये. सो त्याच कारणास्तव जे आपल्या ग्रामीण क्रिकेट संघटनेचे नियम आहेत ते फॉलो करत असताना आमचे आयोजक देखील 2 रनचे पेनल्टी जिनुडुंबिवलीला देखील होती. 2 रनचे पेनल्टी आम्ही या ठिकाणी ऍड नक्कीच करू. पहिल्या षटकाचा खेळ जसा संपन्न होईल, लक्ष या सामन्यामध्ये 73चं आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतो आम्ही परिवर्तन. येत आहेत बोपरचे विनोदजी पाटील सर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. तर सामन्याला सुरुवात झाली आणि इथे आपण बघतो आघाडीची जोडी तुषार पाटील आणि कॅप्टन येतात ते विशाल. पहिलं षटक जेन्युइन ऑलराऊंडर मोठा गावचा अनिकेत, पहिला चेंडू राऊंड विकेट याला ऑफ ड्राईव्हचा क्लासिकल फटका पाहायला मिळाला. तुषार पाटील टेक्निकल साऊंड क्रिकेटर आहेत, तंत्र त्यांच्याकडे सुंदर आहे. ओव्हर थ्रो डायव्हर्ट झाला, चेंडू सेकंडचा प्रयत्न होतोय, फेकी स्ट्रायकिंग एंडला आणि धावा सहजरित्या मिळतात त्या 2. 73चं टार्गेट आहे. सो आस्किंग रन रेट जर आपण बघितलं तर 14.60. एका षटकानंतर आपण पेनल्टी
ऍड करणार आहोत. अर्थातच 2 रन्स आपण धावसंख्येमध्ये ऍड करणार आहोत, जसे आपण पहिल्या डावामध्ये देखील केल्या. कारण दोन्ही संघांच्या माध्यमातून एक एक खेळाडू ते पहिल्या डावामध्ये 2 खेळाडूंकडे जर्सी उपलब्ध नव्हत्या, कारण जे अनुपस्थित होते. अनिकेत पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हवेमध्ये खेळलेत गॅप मध्ये क्लासिकल एक्स्ट्रा कव्हर डाव पाहायला मिळाला यावेळेला, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतात. लॉंग ऑफला नव्हतेच हे खेळाडू, ते वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये होते. त्याच कारणास्तव त्या ठिकाणी वेगाने ते पोहोचले. निलेश म्हात्रे आणि तुषार पाटील मधलं हे युद्ध तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 2 चांगले टेक्निकल साऊंड क्रिकेटर आहेत. दोन्ही आपण बघितले तर खेळाडू व्यावसायिक स्तरावरती देखील नाविन्यपूर्ण यश ज्यांनी मिळवलंय आणि व्यावसायिक स्तरावरती एकाच संघामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. ग्रामीण डोंबिवली स्टार्सच्या माध्यमातून आपण एक संघ बघितला होता शारजा इंटरनॅशनल मध्ये 10PL मध्ये, आणि दोघांचाही सिंहाचा वाटा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चाला आउटफील्ड मध्ये. फर्स्ट कंप्लीट सेकंडचा प्रयत्न होतोय, फेकी उशिराने आणि 2 रन्स कंप्लीट. वेगाने धावला होता या ठिकाणी तुषार पाटील. विकेट महत्वाचे आहे या सामन्यामध्ये, पाठलाग करायचा आहे 73 धावसंख्येचा. सो त्याच कारणास्तव या ठिकाणी जर आपण बघितलं, तुषार पाटील एक टेक्निकल साऊंड क्रिकेटर आहे आणि तग टोकून बॅटिंग करण्यामध्ये तो माहीर आहे. त्याची विकेट महत्वाची आहे आणि फेकी देखील त्याच ईर्षेने केली होती स्ट्रायकिंग एंडला, परंतु वेगाने पोहोचला तुषार. धावा 6 प्रत्येकी चेंडूवरती आलेली आहे ती दुहेरी धाव. डीप मध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफ, मिड ऑन आतमध्ये, आणि ऑन साइडला आपण बघतोय एक क्षेत्ररक्षक सध्या काऊ कॉर्नरला तुम्हाला पाहायला मिळेल. तयार होतात पुन्हा एकदा अनिकेत. राऊंड द विकेट. फुलर लेंथ होता, ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफ मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. आता पुन्हा एकदा सर्व्हिस आला, थोडंसं फंबल, सेकंडचा प्रयत्न, विशालने कॉल दिलाय. तुषार धावतो, अखेर फेके अगोदर तो पोहोचेल. चांगलं कॉर्डिनेशन. तुषार या ठिकाणी प्रयत्नामध्ये नव्हते दुसऱ्या धावेचा, कारण 3 चेंडूंवरती 3 दुहेरी धावा आपण बघितल्या होत्या आणि 4थ्या चेंडूवरती देखील दुहेरी धाव. सो थोडे आता आपण बघू शकाल त्या ठिकाणी दमछाक दोघांची पाहायला मिळेल. विराज देखील येतात, विराज ठाकूर. धावफलक तुम्हाला पाहायला मिळते सध्या जुळणमुलीचा 8 या आकड्यावरती. आघाडीची जोडी 6 वरती पहिली विकेट पाहायला मिळाली होती आपल्याला, ती मोठा गावची. इथे 8 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या विकेटसाठी अनिकेत आणि साहिल मध्ये 41 धावसंख्येची पार्टनरशिप झाली होती. सो बागेदारीची गरज आहे त्याचा पाठलाग करण्यासाठी. फुल टॉस होता, स्ट्रेट ड्राईव्ह. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आले होते मिड ऑफला लगेचच. त्या ठिकाणी केपी किरण पाटील सिंगलने धावफलक संतपणे पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल, ते म्हणजेच 9 वरती. 4 चेंडूवरती प्रत्येकी दुहेरी धाव, 5व्या चेंडूवरती सिंगल. स्ट्रायकिंग एंडला आता येतात ते कॅप्टन गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवलीचे विशाल पाटील. सफल झालाय, फटका बनवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय, तो टप्पा पडल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर. अखेर कोंडी फोडण्यात आली. शेवटच्या चेंडूवरती आला चौकार. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपन्न. नो लॉस. धावा धावफलकावरती 13. रिप्ले मध्ये आपण बघितलं असेल, फटका जर आपण बघितलं ऑफस्टंपचा बाहेर निघाले होते, ते गुडघा टेकवला आणि एक पाय पूर्णपणे जमिनीवरती त्यांचा खालीच होता आणि अगदी असं म्हणू शकतो बसून नव्हे तर झोपून हा फटका ते खेळले होते. त्यानंतर फक्त बघत राहिले. कॉन्फिडन्स होता. 4च होते या ठिकाणी, 4 मिळाल्या. धावा 13. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 13+2 पेनल्टी विथ धावा झालेल्या आहेत त्या 15. लक्ष आहे ते 73चं. धावा 15 येत आहेत. बागेदारी त्या ठिकाणी आता बनत असताना, हळू का होईना परंतु ती पुढे नेत असताना दोघेही फलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये रिजन कडून पाहायला मिळतात ते बॉलिंग मार्क वरती गोलंदाज ओमकार पाटील, ओमकार मोरे आहेत. राऊंड विकेट नेतील ओमकार. सड पातल बांधाचा खेळाडू पाहायला मिळेल. यंगस्टर आहे आणि त्याचा अगेन्स्ट आहे तो तितकाच मुरलेला फलंदाज तुषार पाटील. बिहाइंड द विकेट निलेश म्हात्रे. पहिला चेंडून तयार होतात ते गोलंदाज ओमकार.
हॅमट केलाय, मिड ऑफ आतमध्ये आहे, त्याचा फायदा लॉंग ऑफ मध्ये चेंडू वेगाने चाललाय, सरळ सीमा पार, 4 चौकार. चौकार येतोय, धावफलक तुम्हाला पाहायला मिळते ते 19 वरती. आखू टप्प्याचा चेंडू होता, पूल केलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, प्रयत्न चांगले परंतु त्याचा वाक्या बाहेर, टप्पा पडला आणि त्याला भेदून हा चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग सीमा पार, लागोपाठचा दुसरा चौकार. द टोस हा फटका पाहायला मिळाला. राऊंड द विकेटने येतात, अँगल क्रिएट करत असताना बाहेरच्या बाजूने स्वाभाविकपणे बॉल वळत असताना पाहायला मिळाला आणि चांगल्या मेरिट वरती फटकेबाजी करतायत ते तुषार पाटील. धावसंख्येचा वेग वाढवतात, 23 वरती धावफलक सध्या. मध्ये आता झेलची संधी असेल, कॉल दिलाय त्या ठिकाणी किरण पाटीलने, मिडावला होते, झेल ड्रॉप, कॅच ड्रॉप झाली आणि इथे स्वतःवरती तर नाराज नक्कीच आहेत आणि सर्वच खेळाडू नाराज असतील, कारण तुषार पाटीलने आक्रमणाला सुरुवात केली, लक्ष 73चं त्यांना गाठायचं आहे. तुषार पाटील विकेट भरपूर महत्वाची आणि ती विकेट आता इथे नक्कीच सोडण्यात आली खऱ्या अर्थानं, कॅच ड्रॉप करण्यात आली. मिडॉनला 2 चौकारानंतर गोलंदाजाने खऱ्या अर्थानं कमबॅक केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षणाची साथरा मिळत नाहीये आणि ते जीवदान ते तुषारला. धावा 24. स्ट्रायकिंग एंडला आता असतील ते विशाल पाटील. आडवा बॅटने या ठिकाणी उकळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टंपचा थोडे बाहेर निघून त्या ठिकाणी रूम त्यांनी क्रिएट केला होता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करेन, यावेळेला जास्त त्यांनी अवे फ्रॉम द बॉडी हाताळला नाही, चेंडू बॉडी लाईन पाहायला मिळाला, सरळ राईज झाला आणि जाऊन विसावला तो विकेट किपरचा हातामध्ये. निर्धाव कमबॅक करतात 2 चौकारानंतर गोलंदाज ओमकार मोरे पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये 2 चौकार आले, त्यानंतर संधी होती, मात्र तिसऱ्या चेंडूवरती ती गमावली, तुषार पाटीलला बाद करण्याची सिंगल आली. चौथ्या चेंडूवरती येतोय तो डॉट बॉल. आता 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 24 वरती आतापर्यंत धाव फलक. ओमकार ऑफ स्टंपचा बाहेर अँड व्हॉट अ कॅच, हलकीशी जम घेतली आणि एकाच हातामध्ये हा चेंडू विसावला तो निलेश म्हात्रे यांचा आणि अखेरी 24ची पार्टनरशिप फोडण्यामध्ये ओमकारला पहिल्या 24 वरती पहिला धक्का. गावदेवी गिरिजा माता डोंबिवलीला कॅप्टन बाद विशाल पाटील. एका चेंडूचा अजूनही शिल्लक आणि कमबॅक. अगोदरच काही दिवसांअगोदर एका स्पर्धेमध्ये निलेश म्हात्रे यांचं वक्तव्य होतं, एक चांगला गोलंदाज आमच्या संघाला गवसला आणि तो म्हणजेच ओमकार मोरे आणि त्याचं कौशल्य आता आपण बघतोय. 2 चौकार आलेले आहेत, त्यानंतर त्याने केलेलं कमबॅक. विशाल बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येत आहेत ते साहिल, जे असतील स्ट्रायकिंग एंडला षटका देईल शेवटचा चेंडू. आखू टप्प्याचा पूल केलाय, संधी असेल झेलची, अनिकेत पोहोचलाय त्या ठिकाणी आणि पूर्णपणे त्याचं जजमेंट चुकलं. टप्पा पडल्यानंतर त्यांना भेदून हा चेंडू गेला, तो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार आला, षटक संपन्न 2 एक गडी बाद. 28 वरती गावदेवी गिरिजा माता डोंबिवलीचा धाव फलक. 21 आता आपण बघूयात. 18 चेंडूंचा गळजुनी शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये आता गरज आहे ती 45 धावसंख्येची बॅटिंग करत असताना डोंबिवली संघाला मोठा गावचा अगेन्स्ट.
28 वरती धावफलक 14च्या सरासरीनं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर 13 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 13 आणि 2 रन्स पेनाल्टीचे ऍड करण्यात आलेले आहेत. सो धावफलक आपण बघतो 28 वरती. रिक्वायर्ड 45, रिमेनिंग 18. 18 चेंडूमध्ये 45 धावसंख्येची अजूनही गरज आहे. आणि आता आस्किंग रन रेटचा विचार केला तर ते पोहोचले 15 वरती, कारण 45 बनवायचे आहेत. धावफलक तुम्हाला आता ते पाहायला मिळतंय सध्या 28 वरती असताना 45 अजूनही बनवायचे आहेत 18 चेंडूंमध्ये. आणि या षटकामध्ये येत आहेत ते विलास. मुख्य बॅट्समॅन कडून असतील. राईट आर्म राऊंड विकेटने स्ट्रायकिंग एंडला तुषार पाटील. फुलर लेंथ होता. बॉटमॅनच्या सायन्या ठिकाणी ड्राईव्ह करण्यात आले. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक थांबले. साहिलने कॉल दिलाय आणि हा कॉल सक्सेसफुल असेल, कारण 2 रनच्या ठिकाणी मिळतीलच. चेंडूवरती येणं गरजेचं होतं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. सागर होते त्या ठिकाणी. आउटफील्ड मध्ये चेंडू जसा क्षेत्ररक्षकाच्या दिशेने येतो आणि क्षेत्ररक्षकला देखील चेंडूच्या दिशेने जाणं गरजेचं असतं. तो जो अवधी मिळाला त्यामध्ये साहिलने कॉल दिला सेकंडचा आणि सेकंड कंप्लीट. डावा 30. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर. विलास गती कमी होती. ड्राईव्ह केलाय. कमी गतीने टॉस करण्यात आलं होतं चेंडूला. सेकंडचा कॉल आहे तुषारचा. मी पोहोचेन आणि आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. त्याच कारणाचा साहिलला कॉल दिला आणि अंपायरचा इशारा आलाय तो नो बॉल. ओव्हर स्टेपिंग. नॉन स्ट्रायकिंगला यस्टनना मात्र रिलीज करत त्यावेळी गोलंदाजाचा स्पर्श झाला. सो ICCचा देखील नियम आहे नो बॉल. अगोदर अशा पद्धतीने जर आपण बघितलं रिलीज करत असताना मात्र गोलंदाजाचा फ्री टॉन असेल अंपायर. यस, फ्री टॉन. अगोदर ICC रूल्स नुसार आपण जर बघितलं तर हा डेड बॉल असायचा, परंतु आता या नियमांमध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाजाचा स्पर्श झाला चेंडू रिलीज करत असताना तर नो बॉल असतो आणि फ्री हिट. आता फुलर लेन पायावरती आदळला. अपील करण्यात आली परंतु फ्री हिट होता. सो या ठिकाणी मिळते 1 रन. पॉइंट मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. क्रॉस बॅट या ठिकाणी सीमारेषेचा बाहेर पाठवण्याचा प्रयत्न होता तो तुषारचा. ऑफस्टम्पचा बाहेर निघाले होते बघू शकाल आणि बरोबर थाय वरती उजवा गुडघा टेकल होता. मांडीवरती हा चेंडू आदळला. 1 रन देखबाईची. धावफलक बॅट कट होती. यस, ओके. बॅटची कडा घेतल्यानंतर पायावरती आदळला होता चेंडू. धावफलक आपण बघतोय ते 34 वरती. दैसर मोरी शेवटचा ऑफिशियल कॉल. टॉस साठी आपण लवकरात लवकर यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. इदुडनेचे कॅप्टन या ठिकाणी अगोदरच उपस्थित आहेत. त्या काळाच्या आयोजकांच्या सूचना आहेत. दैसर मोरी लवकरात लवकर या कॅप्टनने. फुलर लेन होता. बॅटच्या बॉटम एजला लागलाय. चाललाय चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने बॅकिंग त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. चेंडू जणू काही त्यांच्या हाताला नक्की चिपकला असंच वाटलं, कारण त्यांच्या पुढे गेला होता चेंडू आणि पाठीमागून त्या ठिकाणी आपण बघू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने धावले होते लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक. अगोदर त्यांना बेदून हा चेंडू गेला आणि त्यानंतर बघू शकाल किरणला गुड फिल्डिंग. चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी 2 रन्स त्यांनी नक्कीच वाचवलेले आहेत. चेंडू अजूनही शिल्लक आहेत एकंदरीत 3 चेंडू. 1 नो बॉल होता. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. 1 नो बॉल. धावफलक सध्या आपण बघतोय ते म्हणजेच 36 वरती तुम्हाला पाहायला मिळते. राऊंड विकेट विलास पुन्हा एकदा. ऑन साइडला या ठिकाणी जागेवरून खेळायचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना बघितला पण या चेंडूला. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. निलेश मात्र अगदी असताना खेटून आहेत. क्रीज सोडूनच देत नाहीये ते फलंदाजाला. फुटवर्कचा भाव जाणवला. या फटक्यासाठी क्रिशन 37 रिक्वायर्ड रिमेनिंग 14. 14 चेंडू मध्ये 37. फुलर लेंथ मिनी हेलिकॉप्टर. ओठू बॉलर रेड पाहायला मिळाला. फटका लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. सेकंडचा प्रयत्न होता परंतु तुषारने थांबवलाय. फेकी ऑर्थोडॉक्स होती. सेकंड हँड झाली असती साहिल सांगता त्या ठिकाणी, परंतु सिंगल फक्त आपण बघतोय आणि धावफलक सिंगलने 37 वरती 37 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. एका चेंडूचा अजूनही शिल्लक आहे. 36 ची अजूनही गरज आहे. 36 धावसंख्येची अजूनही गरज आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत आता ते 13 मध्ये 36. सामना अजूनही बॅलन्स आहे. दुसऱ्या डावामध्ये पाठलाग सुरू आहे तो 73 धावसंख्येचा. 72 उभारला होता ते गौदेवी मोठा गावने आणि गौदेवी गिरिजामाता जुनू डोंबिवली या लक्षाचा पाठलाग करतात. एक गडी बाद झाला 24 वरती आणि त्यानंतर ही पार्टनरशिप दुसऱ्या विकेट साठी. तुषार आणि साहिल मध्ये स्विच हिटचा प्रयत्न केला. हवेमध्ये हा चेंडू गॅप मध्ये सरळ चालला बॅकवर्ड पॉइंटला.
सीमा पार. षटक 3 संपन्न होतील. धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या चौकाराच्या सहाय्यानं गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवलीचा धाव फलकावरती 41. स्वतः इथे आपण बघितलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 मध्ये बनवायचा आहे धावा 32. टॉस साठी करण्यात येईल. थोडी विश्रांती आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे मास्टर कडे. इक्वेशन या सामन्यामध्ये 12 मध्ये 32 बनवायचे आहेत त्या जुनी डोंबिवली संघाला. टॉस आपण करणार आहोत दहिसर मोरी वर्सेस हेदुडणे मध्ये. तर काळूराम दादा केणे यांना विनंती करून आपल्या शुभास आपण टॉस करायचा आहे. टॉस या ठिकाणी होत असताना दहिसर मोरीचे संघनायक पवन आणि त्याचबरोबर दयाळू हेदुडणेचे संघनायक. तर टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे हेदुडणे संघाने. दयाळू या. दयाळू टॉस जिंकलेला निर्णय का असेल? दयाळू यंदाच्या हंगामात अनेक संघांमध्ये नवीन नवीन चेहरे आम्ही पाहतोय. तुमच्याकडे असे काही नवीन चेहरे आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील का? हो, नवीन चेहरे बघायला भेटतील कारण 3-4 प्लेयर आमचे नाही आहेत. ते 3-4 खेळाडू जे नाही आहेत त्यांची कमी प्रखरतेने जाणवेल का? नाही, तसं काय नाही. कमी पवन या ठिकाणी संकोच करतायत, पण दयाळू जे कधी बोलत नव्हते आता बोलायला लागलेले आहेत आणि फार चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाने बोलायला हवं. प्रत्येकाला यूट्यूबच्या या युगामध्ये, इंटरनेटच्या युगामध्ये प्रत्येक चाहत्याला असं वाटत असतं की आपल्या खेळाडूने बोलावं, त्याचं मनोगत त्याने व्यक्त करावं, त्याची स्ट्रॅटेजी काय हे त्याने सांगावं. पण पवनने थोडं टाळलं आणि पवनला ही सवय होईल पुढील काळामध्ये. ऑफसाईडला दिशा दिली आणि यावेळेला फाईन लेग सुंदर झेल. या अगोदर षटकार आला होता आणि कुठेतरी धोक्याची घंटा तुषार पाटीलने वाजवली होती, परंतु त्यानंतर तिसरा चेंडू पलटवार. गोलंदाज ओमकारलाही म्हणजेच दुसरा गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवलीला चेंडू अजूनही शिल्लक आहे. षटकामध्ये जर आपण बघितलं धावा आतापर्यंत येतात त्या 7. सो अजूनही आपण 21 रन बघितलं तर चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये गरज आहे ती 25 धावसंख्येची. षटकार ठोकला होता, ज्या तुषारला जीवदान देण्यात आलं होतं अगोदर किरण कडून एक झेल सोडला होता आणि षटकार आल्यानंतर बरेचसे प्रश्न चावत असतील किरणला, परंतु ओमकारने पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती ती विकेट मिळवली. बाहेरच्या बाजूने वळण घेणारा हा चेंडू. या गोलंदाजाचं कौतुक व्हायलाच हवं कारण यंगस्टर आहे आणि रनवे मध्ये जर आपण बघितलं अगदी हळूवार पद्धतीने तो स्मूथ ऍक्शन आहे आणि रिलीज पॉइंटला आल्यानंतर फोर्सने तो चेंडू हाताळत असताना पाहायला मिळतो. कमबॅक सुरू आहे.
कमबॅक दुसऱ्या बाजूने करावं लागेल अमित यांना, कारण आता चेंडू शिल्लक 8 मध्ये 25. ऑन साइडला फ्लिक केलाय, स्क्वेअर लेग मध्ये गॅप आहे, क्षेत्ररक्षक पोहोचला आणि टप्पा पडल्यानंतर त्यांचा वाक्या बाहेर हा चेंडू सीमा पार करतोय. धावफलक 4 ने पुढे जाईल 52 वरती आणि आता 8 मध्ये धावा. सात मध्ये आता गरज आहे ती 21 धावसंख्येची. फ्लिकचा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. 7 मध्ये 21. या षटकामध्ये आतापर्यंत 11 आलेले आहेत, एक विकेट देखील पाहायला मिळालेली आहे आणि अखेर ज्या बाउंड्रीच्या शोधामध्ये होता अमित, ती बाउंड्री त्याच्यासाठी येते, त्यांच्या संघासाठी येते. 52 वरती धावफलक लक्ष 73चं असताना अजूनही 21 बनवायचं आहेत आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 7. हा चेंडू महत्वाचा आहे आणि या चेंडूवरती अपेक्षा तीच असेल की पुन्हा एकदा एखादा चौकार किंवा षटकार. ऑन साइडला 4 सध्या. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली, टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ झाला चेंडू. षटक 4 संपन्न होत आहेत आणि यशस्वी षटक आपण बघतोय हे, ज्यामध्ये तुषार पाटीलची महत्वपूर्ण विकेट मिळवली, ते ओमकार मोहरेने दावा खर्च केला त्या 11 आणि आता या शेवटच्या षटकामध्ये अंतर धावसंख्येत 21 आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत अर्थातच 6 मध्ये 21 बनवायचा आहेत. गावदेवी मोठा गावचा अगेन्स्ट गावदेवी गिरजा माता डोंबिवलीला. पुढचा सामना दैसर मोरे आणि गावदेवी हेदुटणे मध्ये. कॅप्टन दयाळू यांनी टॉस जिंकला जे हेदुटणेचे आहेत आणि त्यांचा डिसिजन फिल्डिंग करण्याचा त्यांचा नक्कीच डिसिजन आहे पुढच्या सामन्यामध्ये. दैसर मोरी आणि हेदुटणे मध्ये पुढचा सामना आजचा या पहिल्या दिवसामधला, पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना असेल. एकंदरीत या स्पर्धेमध्ये तुम्हाला 32 संघ पाहायला मिळतात. ग्रामीणच्या माध्यमातून प्रत्येकी दिवशी 4 संघांचा, माफ करा 8 संघांचा पोल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक यंदाच्या हंगामामध्ये या स्पर्धेचं जर आपण बघितलं तर 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य आकर्षक असे RR चषक. द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय आणि चतुर्थ ते देखील पारितोषिक नक्कीच आहेत. स्कोरर ड्रीम 11 मध्ये देखील थोडे व्यस्त आहेत. हा देखील एक व्यवसाय सध्या बनला. 52 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद झालेल्या. शेवटचा षटक आणि 7 चेंडूंमध्ये आता या सामन्यामध्ये 21 बनवायचा आहेत. साहिलच्या अगेन्स्ट, माफ करा 6 चेंडूमध्ये. निर्णायक षटकामध्ये गोलंदाज निलेश म्हात्रे. धावकरताचा फिरकीपटू. पहिला चेंडू ऑन साइड लावून ड्राईव्ह केलाय, पॉवर पॅक शॉट होता लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक तेजस या वेळेला पाहायला मिळतात त्या ठिकाणी आणि इथे आपण बघितलं तर धावा 2 मिळतात या ठिकाणी आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक 54 वरती पोहोचलाय. 19 अजूनही गरज आहे, त्यासाठी कमीत कमी 3 मोठे फटके. 3 आयदर 2. 19 गरज आहे 5 चेंडूंमध्ये. अमित पाटील यंगस्टरशी चर्चासत्र करत असताना साहिल सोबत, साहिलकडे क्षमता आहे, काही होऊ शकतं, क्रिकेट असाच खेळ आहे. फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय काऊ कॉर्नर मध्ये. संधी असेल जेलची, कॉल त्या ठिकाणी अखेर अनिकेतने दिला. दोघांचं कम्युनिकेशन थोडं बिघडलं होतं, कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाली होती, परंतु ही कॅच घेतली ती अनिकेतने आणि साहिल होतोय बाद 54 वरती. तिसरा धक्का. धावफलक 54 वरती. आता चेंडू शिल्लक 4 आणि 4 मध्ये 19. मैदानाच्या आतमध्ये जयदेव येतात नॉन स्ट्रायकिंगला, तर स्ट्रायकिंगला आहेत अमित पाटील. ऑन साइडला वळवला, गॅप शोधू शकल्याने मिड विकेट मध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले, उचलून फेक करतात. फेकी थोडी बाजूला नक्कीच येते, बॅकिंग देखील होतं, परंतु या ठिकाणी मिळते ती फक्त 1 रन. सो आता 3 चेंडू आणि 18, अर्थातच 3 षटकारांची गरज. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. आता निकनेम माहिती आहे, परंतु प्रॉपर जो ऑन पेपर नाव आहे ते खेळाडूचं आमचा 12th मॅनला देखील माहित नाहीये. हरकत नाहीये, जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये. 3 मध्ये 18.
फुलटॉस होता यावेळेला प्रॉपर मिडल झाला नाही. या चेंडू पडला तो मिड ऑफला नोमॅन्स लँड मध्ये. टीम मधून क्षेत्ररक्षक येतात. सेकंडचा प्रयत्न आहे आणि 2 धावा सहजरित्या मिळतील. सामन्यामध्ये आता 2 मध्ये 16 बनवायचा आहे. 2 लिगल डिरेवर्सने हा सामना जिंकू शकत नाहीये. तो बॅटिंग करणारा कौदिवी गिरिजा माता जुनू डोंबिवली संघ. आकाशामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील पक्षी गिरट्या घेत असताना. सामन्यामध्ये रस नाहीये कारण 2 मध्ये 16 72 उभारल्या. मला मोठं हे लक्ष ठेवण्यात आलं आणि आतापर्यंत आपण जर बघितलं या स्पर्धेमधला सर्वोत्तम स्कोर. शफल झाले डाऊन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न होता पाठीमागे थर्ड मॅनला. हा चेंडू पाहायला मिळाला. उलट्याची फक्त 1 रन. 15चं अंतर. 1 चेंडूचा खेळ शिल्लक. लेग बायचा इशारा. तुषार पाटील ही महत्वपूर्ण विकेट होती. 12 मध्ये जेव्हा गरज होती ती 32 धावसंख्येची आणि त्या क्षणाला एक षटकार देखील आला होता. 10 मध्ये समीकरण 25 चोरलं होतं आणि तेव्हा मात्र ओमकारने ती विकेट मिळवली आणि तिथूनच या सामन्याला कलाटणी मिळाली. शेवट गोड केलाय. स्क्वेअर लेगचा बाहेर फेकून दिला चेंडूला. अमित पाटील यांनी षटकार नक्की झालाय. अवघ्या 9 धावसंख्येच्या फरकाने विजयी झालेला आहे तो गावदेवी क्रिकेट संघ मोठा गाव. हार्दिक हार्दिक अभिनंदन. दुपार झाले. सर्वांना भूक देखील लागली असेल. सो आमचा